मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती. तर बंगालच्या उपसागरावरती अतिशय तीव्र असं कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत आहे. राज्यात कडाक्याची थंडी अनेक परिसरामध्ये जाणवत असली तरीही राज्यात अनेक परिसरांना पुन्हा अवकाळीचा अलर्ट देण्यात आलेला आहे. बंगालच्या उपसागरावरती लो डिप्रेशन तयार होत आहे. राज्यामध्ये पुढे जाऊन याची तीव्रता वाढणार आहे. राज्यातील अनेक परिसरामध्ये अवकाळीचा भयंकर अलर्ट देण्यात आलेला आहे. तर आता राज्यातील कोणत्या परिसरामध्ये अवकाळीचा अलर्ट देण्यात आला याबद्दलची सविस्तरपणे माहिती या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. त्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या तालुक्याचे गावाचे नाव कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या भागातील संपूर्ण प्रकारे अंदाज या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून दिला जाईल. त्याचबरोबर येणाऱ्या लाईव्हच्या माध्यमातूनही तुम्हाला आपल्या भागातील तालुक्यातील गावातील अंदाज संपूर्ण दिला जाईल त्या ठिकाणी. तर आता मित्रांनो, त्या ठिकाणी आता बंगालच्या उपसागरावरती अतिशय तीव्र असं कमी दाबाचा पट्टा निर्माण होतोय आणि राज्यातील अनेक परिसरामध्ये याचा फटका बसणार आहे. विशेषतः आता याचा फटका जो आहे तो पश्चिम महाराष्ट्र, कोकण पट्टीतील काही परिसर असणार आहे. रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडीचा आणि इकडे विदर्भ, मराठवाड्याला याचा सर्वाधिक फटका बसण्याचा इशारा आहे तो देण्यात येतोय. तर हा पाऊस जो आहे तो सक्रिय होणार आहे आणि परिसरामध्ये अवकाळी पाऊस झोडपून काढणार आहे. तर राज्यातील वातावरणाची जर स्थिती पाहिली तर सध्या राज्यात कडाक्याची थंडी आहे. राज्यातील तापमान जे आहे ते अतिशय कमी झालेलं आहे. कडाक्याची थंडी सध्या राज्यात चांगल्याच प्रकारची आहे. अशातच वातावरणामध्ये बिघाड होणार आहे. पुन्हा एकदा अवकाळीचा जोरदार अलर्ट अनेक परिसरामध्ये देण्यात आला आहे. वादळी वारा, अवकाळी, गारपीट होण्याचा अलर्ट यावेळेस देण्यात येतोय. वातावरणाची बदल त्या ठिकाणी जाणवत असला तरी राज्यातील अनेक ठिकाणी त्या ठिकाणी मोठ्या प्रकारचे वादळी वाऱ्यासह अवकाळीचा जोरदार अलर्ट देण्यात आलेला आहे. सध्या कडाक्याची थंडी राज्यात चांगल्या प्रकारची दिसत असली तरी राज्यात अवकाळीचा जो इशारा आहे तो अनेक परिसरात देण्यात येतोय. तर यामध्ये कोकणपट्टी, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या परिसरामध्ये देण्यात आलेला आहे इशारा. तर कोकणातील त्या ठिकाणी आणि कोकणातील रत्नागिरी, सावंतवाडी, राजापूरच्या परिसरामध्ये अवकाळीचा अलर्ट आहे. तसेच इकडे विदर्भातील परिसर नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीचा परिसर आहे. देसाईगंज, आरमोरी, चिमूरचा परिसर या ठिकाणी देखील अवकाळीचा जोरदार अलर्ट आहे तो देण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारची कंडिशन निर्माण होणार आहे.